कागल तालुक्यातील बिद्री परिसरातील श्रद्धा हॉस्पिटलवर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांच्या पथकानं छापा टाकला। या कारवाईत एका एजंटासह सोनोग्राफी मशीन आणि गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं आढळून आली आहेत। गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई झाली। बिद्री परिसरातील श्रद्धा हॉस्पिटलवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे छापा टाकला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली। या हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीररित्या गर्भपात केला जात असल्याची चर्चा आहे। लिंगभेद चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या कारणावरून ही छापेमारी झाली। एका एजंटासह सोनोग्राफी मशीन आणि गर्भपातासाठी वापरली जाणारी काही संशयास्पद औषधं पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतली आहेत। मात्र या कारवाईबद्दल माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात होता। श्रद्धा हॉस्पिटलवरील छापेमारीनंतर गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। पोलिसांनी सखोल तपास केल्यास श्रद्धा हॉस्पिटलच्या कारनाम्याची धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे। यापूर्वीही श्रद्धा हॉस्पिटलवर छापा टाकला होता, पण काही दिवसात हे प्रकरण बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे।